नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीला मित्रांसोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले आहेत. महिलेनं विरोध केला असताना आरोपीनं तिला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. नराधम मित्राने देखील आपल्याच दोस्ताच्या पत्नीवर वारंवार अत्याचार केले आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरतगाव नावाचं गाव आहे. या गावात पीडित महिला आपल्या पतीसोबत राहते. आरोपी पतीने संबंधित महिलेला जीवे मारण्याची धमकी देत मित्रांसोबत शरीर संबंध ठेवायला भाग पाडलं होतं. पतीच्या संगनमताने नराधम मित्र देखील महिलेच्या अब्रूचे लचके तोडत होते. मागील 2 वर्षांपासून सातत्याने हा प्रकार घडत होता. अखेर आरोपींच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं यवत पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेनं सांगितलेली आपबीती ऐकून पोलीसही हादरून गेले. पोलिसांनी बलात्कारासह जीवे मारण्याची धमकी आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. 2023 मध्ये पहिल्यांदा आरोपी पतीने पत्नीला जीवे मारण्याची धमकी देत 3 मित्रांसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं होतं. त्यानंतर आरोपी पतीने पत्नीला जीवे मारण्याची धमकी देत मित्रांसोबत वारंवार संबंध ठेवण्यास भाग पाडलं होतं. 2 वर्षांपासून पीडित महिला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करीत होती, पण काही केल्या त्रास थांबत नव्हता. अखेर पीडित महिलेने पोलीस ठाण्यातच धाव घेतली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी पतीसह 3ही मित्रांना बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.